नमः पार्वती पते हर हर महादेव। देवाला आरती दाखवा आणि तुम्ही घ्या। कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितं नमामि। आई कधी कुठे कसं वागायचं याची पोचच नाही ना तुला। हे मिरवणं थांबव, ताट ठेव आणि घरी ये। महादेव। अर्पिता, मला जरा थकल्यासारखं वाटतंय आणि दमही लागतोय। आम्ही घरी जातो। प्रसाद पाठवून देशील का गणूच्या हाती? हो काकू, मी पाठवते प्रसाद, तुम्ही जाऊन आराम करा। चालेल, चल। परत एकदा टाव साधला असतो। आता वाचलीच ग, देवाने वाचवलं, पण लक्षात ठेव माझ्यापासून ना तुला कोणीही वाचवू शकत नाही, अगदी देव सुद्धा। या पूजेचं पावित्र्य भंग होईल असं काहीही बोलायचं नाहीये मला, आणि वागायचंही नाहीये। आई आरती घे। हो चल ग, देवाला पाया पडू। तुम्हा दोघांवर महादेवाची कृपा अशीच कायम असू दे। नमः पार्वती पते हर हर महादेव। कोणाला दर्शन घ्यायचंय त्यांनी येऊन दर्शन घ्या आता। समीर, काका काय रे, आता इथवर आलंच आहेस, चल आमच्या घरी चल, मला तुझी सगळ्यांची ओळख करून द्यायची। नाही नाही, वरती नको, वरती सर असतील आणि त्यांना आवडणार नाही, उगीच तमाशा होईल। काय रे, कसला विचार करतोयस? नाही काका, मी नंतर कधीतरी येईन ना परत। नंतर कधीतरी कधी येत नाही, छान योग जुळून आलाय। चल 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 चल, नाही चल काका, चल ना. चल अहो, चल काका. चल 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 चल। विराज सर, काही बोलायचंय? सॉरी म्हणायचंय तिला। जे काही घडलंय ना त्यासाठी सॉरी म्हणायचंय। अरे ये ना,
अरे असं काय करतोस ये. आई बाबांना काय झालंय? काय बाहेर झालं ते पुरी नव्हतं का? घरात कशाला घेऊन आले? नाहीतर काय, आपण खड्डा बुजवायला चाललोय हे उकरतायत. अरे बस 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 बस. हा मी ओळख करून देतो घे. हा समीर देशपांडे. मुद्दामून घरी घेऊन आलो. कविता तुला आठवतं? यांनी योगायोगानं आपल्या अर्पितावर 2दा पूजा केली. म्हणजे मागच्या वेळेला तो सुवर्ण महोत्सव होता ना गणेश मंदिरात, तेव्हा आरती केली आणि आज महादेवाची पूजा. मग अगं मग काय, अगं याने आज खूप मोठी मदत केली मला. अशी कुठली मोठी मदत केलीये? अगं कविता, अगं पेन्शनचं काम केलं त्यांनी माझं. तो एजंट ऐकतच नव्हता, नडत होता, पण याने त्याला असा काय वठणीवर आणला ना की माझं काम झालं. अगं 2-3 दिवसात माझी पेन्शन खात्यात जमा होईल तसा मेसेज आला त्यांचा. एजंट पण काय भयंकर असतात ना. पण समीर, तू त्याला सभ्य भाषेत असं काय समजवलंस ना की तू काय समजायचं ते समजून गेला. निमूटपणे माझं काम झालं. खूप गुणी मुलगा.